देव पहावयासी गेलो, देव पहावयासी गेलो, देव होनिया ठेलो, हो देव होनिया ठेलो, देव माझा मी देवाचा, 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 देव माझा मी देवाचा. हीच माझी, हीच माझी, हीच माझी सत्यवाचा. सर्वांनी माझ्या सोबत म्हणा, हीच माझी सत्यवाचा, देव माझा मी देवाचा, 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 देव माझा मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा. वा वा, हीच माझी सत्यवाचा, देव माझा मी देवाचा. वा वा, सिंगोना काय एक नंबर गायन करता तुम्ही, मानलं बरं तुम्हाला. आता तुम्हीच तुमच्यासाठी टाळी वाजवून घ्या. खूप छान, फार सुंदर, फार सुंदर, खूप गोड गायलं तुम्ही. लक्षात घ्या, कळालं ना, कोडं सुटलं ना. ज्याची नजर वाकडी नाही, ज्याचा पाय वाकडा नाही, तो माणसातला देव आहे. कारण पाऊल समान आणि नजर सरळ हे देवाचं लक्षण आहे विठुरायाचं. विटेवरी ज्याची पाऊले समान, त्या समान पाऊलावर जर मन लागलं तर माणसातला देव माणूस जागा व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी, तुझ्या चरणावरती माझं मन लागू दे. आता लक्षात घ्या, पांडुरंग परमात्माच्या चरणावरती मन लागलं की मन निर्मळ होतं. आणि ज्या ज्या लोकांचं मन भगवान परमात्माच्या चरणावर लागलं, तिथं एकाग्र झाली, ती माणसं जगामध्ये खूप दिव्य, अद्भुत आणि विशेष ठरली. त्या लोकांचा महिमा सुद्धा खूप वाढला. नव्हे नव्हे देवाच्या चरणावर मन लावलं आणि ती माणसं देवपणाला प्राप्त झाले. त्या लोकांची अशी अवस्था झाली. मन भगवान परमात्माच्या चरणावर लागलं ना, देवाच्या चरणावर मन लागण्याचा परिणाम मन लावलेली माणसं देवपणाला प्राप्त होतात. एक वेगळं चैतन्य, अद्भुत सामर्थ्य प्राप्त होतं. तुम्हाला एक उदाहरण सांगते. काशीमध्ये एक संत,
आणि ते संत स्वतःचं काम करत करत भजन करायचे. त्या संतानं कधीच हातातलं काम टाकून जपाची माळ घेऊन बसले नाहीत. बरं, कोणत्या संतांना हातातलं काम टाकून दिलं आणि फक्त भजनच करत राहिले? नाही, त्या संतानं स्वतःचं काम करत करत भजन गायलं. तुकोबाराय सुद्धा सांगतात, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहते निराळी प्राण गोरे सकळ. कोणते संत म्हटले नाहीत की तुम्ही हातातलं काम टाकून देऊन फक्त भजनच करा? कुठल्या संतानं सांगितलं नाही की पेरणीत पारायणाला बसा म्हणून? पेरणी करायची म्हटलं पारायणाला बसा, जमल काय तसं? होय डॉक्टर साहेब, नाही जमणार. पेरणीत पारायणाला बसून चालणार नाही. ऐन पावसाळ्यामध्ये डॉक्टर आजारी पडून चालणार नाही. पावसाळ्यात डॉक्टर आजारी पडले तर बाकी पेशंटला कोण दुरुस्त करणार? कारण पावसाळ्यात तर खरे रोग असतात, खरे आजार असतात. पावसाळ्यात जास्त माणसं आजारी पडतात. बरं, पावसाळ्यामध्ये मला सांगायचं एवढं, पेरणीत पारायणाला बसायचं नाही. काही लोकांना भक्तीचा भजनाचा अर्थच कळत नाही.